केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 55% महागाई भत्त्याचा लाभ। सरकारकडून कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी खुशखबर। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये आणखी 5% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे। 1 जुलै 2024 पासून डीए मध्ये 5% वाढ। केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे 1 जुलै 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये आणखी 5% वाढ होऊ शकते। डीए वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशकांच्या आधारे ठरवण्यात येते। मीडिया रिपोर्टनुसार मिळालेल्या माहितीप्रमाणे परत केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीए मध्ये 5% वाढ होईल, ज्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 55% इतका होईल। वर्षातून 2दा डीए मध्ये वाढ। सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डीए मध्ये वर्षातून 2दा वाढ होत असते। माहे जानेवारी 2024 पासून डीए मध्ये 4% वाढ लागू केल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण डीए हा 50% इतका झालेला आहे। तर आता 1 जुलै 2024 पासून परत 6 महिन्याचा महागाई भत्ता वाढ केला जाईल। डीए वाढीमुळे घरभाडे भत्ता देखील वाढणार आहे। घर भाडे भत्तामधील वाढ ही डीए वाढीवर अवलंबून आहे। ज्यावेळी डीएचे दर हे 25% होते त्यावेळी HRA मध्ये सुधारणा करण्यात आली, तर आता डीएचे दर हे 50% पेक्षा अधिक होईल। त्यावेळी घरभाडे भत्ता वाढ लागू करणे अपेक्षित आहे। सदर घरभाडे भत्तामध्ये अनुक्रमे 10%, 20% आणि 30% अशी सुधारणा करण्यात येणार आहे। तसेच वाहन भत्त्यामध्ये देखील वाढ होईल। तर सदर वाढीव महागाई भत्त्याचा लाभ हा सेवानिवृत्त, पेन्शनधारक तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारकांना देखील लागू होईल। धन्यवाद। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती, लेटेस्ट आणि सविस्तर GR तसेच नवनवीन घडामोडी, नवीन परिपत्रक, शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपणापर्यंत पोहोचेल। ब्रह्मांड न्यूज नेटवर्क, अकोले, अहमदनगर।